नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 4 मार्च 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये समृद्धी महामार्ग, कांदा निर्यात, राष्ट्रीय सहकार विकास निगम, महागौरव पुरस्कार 2024, लष्करी सराव, M-Tex 2024, लोकसभा निवडणूक, टायफॉइड आणि इक्विटी बाजार यावर आधारित ज्या काही चालू घडामोडीचे आपले प्रश्न आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जी काही आपली आजची डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आजची मित्रांनो जी पहिली न्यूज आहे ती लोकसत्ता पेज क्रमांक 1 पासून आहे। न्यूज अशी आहे, मुंबई ते नागपूर अंतर जुलै पासून 8 तासात, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच समृद्धी महामार्गाचा जो काही दुसरा टप्पा आहे तो पूर्ण झाला आहे आणि त्याचे जे काही लोकार्पण आहे ते आज या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी कालच्या डिस्कशन मध्येही आपण समृद्धी महामार्गावर प्रश्न पाहिला होता। पुन्हा आज एकदा समृद्धी महामार्गासंदर्भात जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, समृद्धी महामार्गाला कोणकोणत्या नावाने ओळखले जाते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हे एक नाव आहे। दुसरं नाव नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे, नंबर 3 चं नाव आहे महासंपर्क द्रुतगती महामार्ग। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हे समृद्धी महामार्गाचं ऑफिशियल नाव आहे, ते एक अधिकृत नाव आहे। त्यानंतर मुंबई नागपूर हा जो समृद्धी महामार्ग आहे त्याला नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे याही नावाने ओळखतात आणि त्याचबरोबर या महामार्गाला महासंपर्क द्रुतगती महामार्ग या क्रमांक 3 च्या नावाने सुद्धा ओळखतात। म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी वरील सर्व विधाने किंवा सर्व नावे बरोबर आहेत। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी कांदा निर्याती संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया, राज्यात फक्त 3च कांदा प्रक्रिया उद्योग, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती तुम्हाला दिसून जाईल। तुम्हाला माहिती असेल अलीकडेच केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती, पुन्हा ती बंदी उठवण्यात आली आणि ठराविक देशांना भारतातून कांदा निर्यात ठराविक क्वांटिटीमध्ये करता येईल अशा प्रकारचा एक निर्णय त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन घेतलं जातं, परंतु कांदा हा एक नाशवंत पीक असल्यामुळे यावर ठराविक वेळेमध्ये प्रक्रिया होणे किंवा ठराविक वेळेमध्ये तो ग्राहकापर्यंत पोहोचणे हे महत्त्वाचं कार्य असतं। परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही कांदा प्रक्रिया उद्योग आहेत त्यांची संख्या केवळ 3च आहे। याचा फटका शेतकरी आणि कांदा उत्पादक जे काही वर्ग आहे त्या सर्व वर्गाला बसत आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। न्यूज ॲज इट इज महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी कांद्याविषयी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारत सर्वाधिक कांदा निर्यात कोणत्या देशाला करतो, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आपल्या समोर आहे मलेशिया, पर्याय बी USA ज्याला की आपण अमेरिका या नावाने सुद्धा ओळखतो, पर्याय सी आपल्या समोर आहे बांगलादेश आणि शेवटचा पर्याय आपल्याकडे आहे UAE। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपला शेजारी देश बांगलादेश हा भारताकडून सर्वाधिक कांद्याची आयात करतो, म्हणजेच भारतातून मोठ्या प्रमाणावर क्रमांक 1 ची कांदा निर्यात बांगलादेश या देशाला केली जाते। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी राष्ट्रीय सहकार विकास निगमा संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया, कर्ज हमीतून महायुतीची साखर पेरणी, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडे सहकार क्षेत्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ते विकसित झाले आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहकार क्षेत्राची एक मोठी भूमिका या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते। परंतु खास करून सहकार क्षेत्रामध्ये जे काही साखर कारखाने आहेत ते मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहेत, परंतु अलीकडील काळामध्ये साखर आणि साखर कारखाने हे दोन्हीही उद्योग या ठिकाणी संकटात आले आहे। परिणामी या ठिकाणी या साखर कारखान्यावरती कर्ज वाढत आहे। मग या ठिकाणी या साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी
राष्ट्रीय सहकार विकास निगमाकडून वेळोवेळी एक कर्ज योजना जाहीर केली जाते आणि त्या अंतर्गत त्या ठिकाणी त्या कारखान्यांना विविध विकास कामं करण्यासाठी, कारखान्याचा विस्तार करण्यासाठी किंवा आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज दिलं जातं आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी राष्ट्रीय सहकार विकास निगम हे जो पॉइंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। प्रश्न असा आहे आपला, राष्ट्रीय सहकार विकास निगमची स्थापना कोणत्या साली झाली किंवा कोणत्या साली करण्यात आली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे 1961, बी 1963, सी 1965, डी शेवटचा पर्याय 1967। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सहकार क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण विकासाची भूमिका निभावणारे राष्ट्रीय सहकार विकास निगम ची स्थापना 1963 साली करण्यात आली होती। म्हणजे प्रश्न क्रमांक 3 चं आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया पुढचे प्रश्न जे की आपण इतर स्रोतापासून घेतलेले आहे। सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 4 पाहूया। प्रतिष्ठित महागौरव पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे निखिल मुकुंद वाघ, पर्याय बी नागराज मंजुळे, पर्याय सी अल्फिया पठाण आणि शेवटचा पर्याय डी विजय सुरासे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्रतिष्ठित महागौरव पुरस्कार 2024 साठी या ठिकाणी निखिल मुकुंद वाघ यांना सन्मानित करण्यात आले आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चा आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 5। भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यात कोणता लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे, हा जो प्रश्न आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या प्रश्नात तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी पर्याय ए दोस्ती 16, पर्याय बी मैत्री 13, पर्याय सी इंडिया 17 आणि शेवटचा पर्याय डी फ्रेंड्स 18। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारत, श्रीलंका आणि मालदीव या शेजारी राष्ट्रांमध्ये दोस्ती 16 नावाचा लष्करी सराव आयोजित केला जातो आणि त्या ठिकाणी भारत, श्रीलंका आणि मालदीव यांचे जे काही लष्कर आहे ते एकत्र येतात आणि विविध क्षेत्रामध्ये ते सराव करताना आपल्याला दिसतात। पाहूया प्रश्न क्रमांक 6। विशाखापट्टणम येथे भरवण्यात आलेल्या एमटेक्स 24 या सागरी तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए नरेंद्र मोदी, पर्याय बी अनुराग ठाकूर, पर्याय सी राजनाथ सिंह आणि शेवटचा पर्याय डी निर्मला सीतारमण। तर या ठिकाणी विशाखापट्टणम मध्ये भरवण्यात आलेलं जे काही एमटेक्स 24 हा सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन जे आहे त्याचं उद्घाटन राजनाथ सिंह जे की आपले संरक्षण मंत्री आहेत त्यांच्या हस्ते करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। प्रश्न क्रमांक 7 पाहूया। आगामी लोकसभा निवडणुकीत किती वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरात राहून मतदान करता येणार आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए 70 वर्ष, बी 75, सी 80 आणि डी 85। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 2024 साली ज्या काही लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये ज्या कोणत्या व्यक्तीचं वय 80 किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्या व्यक्तीला आता त्याच्या घरात राहूनच मतदान करता येणार आहे। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 8 आणि 9 जे की आजचे आपले शेवटचे 2 प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 8। कोणत्या कंपनीने टायफॉइड या रोगावरील लस तयार केली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए सिरम इन्स्टिट्यूट, पर्याय बी सन फार्मा, पर्याय सी भारत बायोटेक आणि शेवटचा पर्याय डी एम्स इंडिया। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की टायफॉइड या रोगावर भारत बायोटेक या कंपनीकडून लस तयार करण्यात आली आहे आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की भारत बायोटेक कडून कोरोनावर कोणती लस निर्माण करण्यात आली होती। तर प्रश्न क्रमांक 8 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। जागतिक स्तरावर भारताने कोणत्या देशाला मागे टाकत 4थ्या क्रमांकाचा इक्विटी बाजार बनलेला आहे। म्हणजे जे काही आपलं शेअर मार्केट आहे याला आपण इक्विटी बाजार असे म्हणतो। मग जागतिक स्तरावर भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठा 4थ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे, अशा प्रकारचा तो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए हाँगकाँग, बी सिंगापूर, सी श्रीलंका आणि शेवटचा पर्याय डी ऑस्ट्रेलिया।
तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारत हा हाँगकाँग या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठा 4थ्या क्रमांकाचा इक्विटी बाजार म्हणून आता पुढे आलेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 4 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही करायचं आहे। न विसरता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षे संदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत ज्या की वेळोवेळी आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्या अपडेट ही तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।